नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अजित पवारांची चौकशी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळातच सुरू झाली असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. त्याचबरोबर स्वर्गीय आर आबा आता हयातीत नाहीत, त्यांच्याबद्दल बोलणे प्रशस्त वाटत नाही. हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर चौकशी ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात सुरू झाली होती, असेही ते यावेळी म्हणाले. की अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात एका जागेसंदर्भात महायुतीचा विचार होतोय, काय नेमकं असं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांची देखील या गोष्टीला मान्यता होती की त्या ठिकाणी उमेदवार उभा करू नये, पण काही अडचणी त्याच्यामध्ये त्यांना आल्या. किंबहुना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचं मत असं पडलं की ती जी मतं आहेत ती कदाचित मग उभाटाकडे जातील आणि त्यामुळे त्यांनी उमेदवार उभा केला आहे. पण आमची पहिल्यापासूनही भूमिका होती की राज ठाकरेंनी या एका जागेवर आपल्याला पाठिंबा मागितलेला आहे, तर तो आपण दिला पाहिजे. अमित ठाकरेंना आपण पाठिंबा दिला पाहिजे, अशी भारतीय जनता पक्षाचं कालही मत होतं आणि आजही मत आहे. सरवणकर यांची समजूत काढली जाईल, आपण एकत्र बघा आता आम्ही बसू त्यावेळेस ठरवू आता या सगळ्या गोष्टी. सर, काल फॉर्म भरायची शेवटची तारीख झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी अपक्ष उमेदवारी बंडखोरीचे फॉर्म भरलेले आहेत. कशा पद्धतीने बघताय? नाही, खरं आहे की सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरांचं प्रमाण मोठं आहे. आमचा हा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त बंडखोर आपल्याला कसे परत घेता येतील, त्यांना कसं समजवता येईल, हा प्रयत्न आम्ही करू. मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देखील आपण दिलेले आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहे. सिंचन घोटाळ्याची जी फाईल होती त्यावर काल अजित पवारांनी भाष्य केलं की आर आबांनी जी फाईल केली होती ती फाईल तुम्ही दाखवली, कशा पद्धतीने नेमकं काय? बघा, स्वर्गीय आर आबा आता हयातीत नाही आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोललं किंवा ज्या गोष्टीला ते उत्तर देऊ शकत नाहीत अशा गोष्टीच्याबद्दल बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही. पण एवढंच सांगतो की हे सत्य आहे की अजित पवार यांच्यावर जी इन्क्वायरी सुरू झाली ती काँग्रेस राष्ट्रवादीचं जे सरकार होतं त्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती. समीर भुजबळने पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तर समीर भुजबळला उभे राहण्याच्या अगोदर सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल सांगितले होते. त्याने राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म भरला आहे. खोसकर यांच्या कार्यक्रमाला अजित पवार आले होते तेव्हा तक्रार केली होती, असंही ते यावेळी म्हणाले. शरद पवारांनी काल अजित पवारांची नक्कल केली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार असं म्हटलं होतं की कोणी येतील लढतील, तशी सेम नक्कल पवार साहेबांनी केली बारामतीच्या सभेत. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होतो त्यावेळेला काही भाषणं अशी असतात, काही भाषणं इमोशनल असतात, काही भाषणं जे आहेत थोडीशी विनोद प्रचूर असतात, काही भाषणं जी आहेत दुसऱ्याची टर उडवणारी असतात. तर आता हे इलेक्शनमध्ये आपल्याला ऐकायला मिळणारच आता हे, आणि ते सगळं पाहून घेऊन पुढे सगळ्यांनी जायचं असतं. नाशिक जिल्ह्यामध्ये 2 एबी फॉर्म हे देण्यात आलेले आहेत. जिथे राष्ट्रवादीचे उमेदवार होते तिथे शिवसेना शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवार देण्यात आले आणि विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवण्यात आले. हो, मी सुद्धा आज वर्तमानपत्रामध्ये हेलिकॉप्टरचे फोटो पण पाहिले. आणि नाशिकमध्ये खरं म्हणजे 3 त्यांनी पाठवले होते. एक इगतपुरी, दुसरा दिंडोरी आणि देवळाली. परंतु त्यांनी जो उमेदवार त्यांना एक्सपेक्ट म्हणजे करत होते तो मनसेमध्ये गेल्यामुळे इगतपुरीचा फॉर्म काय ते देऊ शकले नाही. आणि इतर 2 ठिकाणी मात्र जे आहेत त्यांनी एकनाथराव शिंदेने जे आहेत त्यांच्या शिवसेनेचे एबी फॉर्म तिथल्या उमेदवारांना दिलेले आहेत. आता ते का दिले, कशासाठी दिलेत ते आता अजितदादा आणि ते सगळी मंडळी जे बसते ती चर्चा करतील का केलं. त्या संपर्क प्रमुखांचं असं म्हणणं होतं की समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये उमेदवारी केल्यामुळेच आम्ही हा पवित्रा घेतला. 2 गोष्टी सांगतो. जेव्हा समीर भुजबळ आणि मला उभं राहायचं त्यावेळेला त्याला मी स्पष्ट सांगितलं, तुला राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा द्यावा लागेल पहिल्यांदा, कारण तो राष्ट्रवादीचा मुंबईचा अध्यक्ष होता.
आणि मगच तुला उभं राहावं लागेल. त्याप्रमाणे सगळे म्हणून ठीक आहे मी राजीनामा देतो. आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांचा राजीनामा दिला आणि अपक्ष फॉर्म त्याने भरला. परंतु आम्ही ज्या वेळेला अजितदादा खोसकरांच्या कार्यक्रमाला आले होते इगतपुरीला, त्याच वेळेला खोसकर आहेत, झिरवळ आहेत, असे इतर अनेक मंडळींनी जी आहे ही तक्रार केली होती की आमच्याकडे हे असे उमेदवार आपल्याच महायुतीकडून उभे राहण्याची शक्यता आहे आणि तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यावेळेला समीर भाऊचा वगैरे काही चर्चा पण नव्हती फारशी, डिसिजन पण नव्हता. आणि ते त्यावेळेला अजितदादांच्या त्यांच्या कानावर त्यांनी टाकलं होतं, म्हणजे आम्ही नाही टाकलं, खोसकर आहे, झिरवळ आहेत, या सगळ्या लोकांनी. आता हे काय आहे आता पाहतील, ज्यांनी फॉर्म डबल झालेले आहेत, महायुतीतले असतील, महाविकासमधले असतील, तिकडे पण झालेले आहेत तसे एकमेकाच्या विरुद्ध, आणि इकडे पण झालेले. आणि ते फक्त नाशिकमध्ये झालेत असं नाही आहे, इतर अनेक ठिकाणी झाले. BJP आणि शिवसेना असे पण झालेले आहेत. तर हे सगळं झालं. म्हणजे आज मी वर्तमानपत्र जेव्हा वाचलं कोणी फॉर्म भरले तेव्हा माझ्याकडे डोक्यात काही लक्षात काही यायला कबूल नाही की नक्की कोण कुठे गेला आणि कोण कुठे आला. आता नंतर जेव्हा पाहू, आता हे सगळं 4-5 दिवस झाल्यानंतर ज्यावेळेला माघार वगैरे होईल त्यावेळेला चित्र जे आहे स्पष्ट होईल. पण एक लक्षात ठेवा, समीर भुजबळ हे स्वतंत्र अपक्ष उभे आहेत. आम्हालासुद्धा घड्याळाची निशाणी घेता आली असती, पण आम्ही जे एथिक्स जे आहेत आम्ही ते पाळल्या आणि त्यांना राजीनामा द्यायला लावलं. नाही तर सांगितलं तुला राजीनामा नाही दिला तुला काढून टाकावं लागेल आणि ते वाईट मग तुला वाटू नये. तो ठीक आहे, त्याने राजीनामा दिला. पुढे साहेब आज याच बाबत मुंबईमध्ये महायुती यासोबत महाविकास आघाडीची देखील बैठक आहे बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी. हां, त्याचे 4-5 दिवस महाविकास असेल, महायुती असेल, हा प्रयत्न सगळा चालणार. आणि हा प्रयत्न तो सगळ्यात जास्त जो आहे 90% हा माघारीच्या दिवसापर्यंत आणि नंतरसुद्धा इलेक्शनच्या दिवसापर्यंत काही लोक जे ऐकणार नाहीत त्यांच्यासाठी जे आहेत हे प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे करणार ते प्रयत्न सगळे करणार. साहेब, महाराष्ट्रामध्ये आणखी एक नवा पायंडा पाहायला मिळतोय. जो अधिकृत उमेदवार आहे त्याच्या नावाचं साधर्म्य असलेला उमेदवार उभा केला जातोय. नांदगावमध्ये सुहास कांदे नावाचा उमेदवार उभा करण्यात आला आणि समीर भाऊ त्याला घेऊन गेले तिकडनं. ते सगळं समोर. बरं, तुम्ही हे इकडे याला पण नाशिकच्या पूर्वमध्ये देखील गणेश गीते नावाचा एक अशाच प्रकारचा उमेदवार जो आहे तो उभा केल्याचा आरोप केला गेला. या सगळ्याकडे कसं बघताय? आणि तुम्ही हे नाही सांगितलं की नांदगावमध्ये शिवसेना उबाटाचे गणेश धात्रक काय तिथे सुद्धा दुसरा गणेश धात्रक आणून फॉर्म भरलेला. तो कोणी भरला? गणेश धात्रकने भरणं शक्य नाही स्वतःचं. आम्ही तो भरलेला नाही, मग कोणी भरला? तर हे जे आहे अनेक ठिकाणी सुरू आहे. आणि मग काही ठिकाणी षटप्रती षाठ्यम जसं आपण म्हणतो तसं तो उत्तर दिलं जात आहे काय. अर्थात हा एक नवीन जे आहे पॅन्ड आहे हे मात्र खरं आहे. आणि विशेषतः ते आपले खासदार भगरे तेव्हापासून तो सुरू झालेला आहे असं दिसतंय मला. पण ठीक आहे, आता आहे तो आहे विषय. RR पाटलांच्या नावाने पुन्हा एकदा राजकारण केलं जात आहे. अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी असं म्हटलं की त्यांची जी फाईल होती ती त्यांच्याच काळामध्ये पुढे आलेली आहे. मला तर या विषयावर जास्त काही बोलायचं नाही आहे. आता RR पाटील राहिलेले नाही आहेत. परंतु जे अजित पवार मीटिंगमध्ये बोलले ते मला असं वाटतं की पवार साहेबांच्या सुद्धा कानावर यापूर्वी काही महिन्यापूर्वी म्हणजे मला आता काही किंवा 1-2 वर्षापूर्वी असेल ही गोष्ट त्यांनी पवार साहेबांच्या कानावर टाकलेली बोललेलं मला आठवत आहे. 3 खासगी सुरक्षा रक्षकांकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय. तर स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिगेटिंग करण्यात आली होती.
तर या दरम्यान एका तरुणाला खासगी सुरक्षा रक्षकाने त्या दिशेने जाण्यासाठी मज्जाव केला। यावरून सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये वाद झाला। या वादात सुरक्षा रक्षकाने राजकुमार यादव या नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत राजकुमार यादव याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने पसार झालेल्या 3 सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे। राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय डांगे अशी या 3 आरोपींची नावं आहेत। सर, एका किरकोळ वादातून एका व्यक्तीची हत्या झाली, तर या प्रकरणात आपण 2 तासात आरोपींना अटक केली। काय आपल्या कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन पुलाचं बांधकामाचं काम चालू आहे। त्या बांधकामाचं काम चालू असताना पुलाचं काम चालू असताना ब्रिज खालून लोकांना जाण्या येण्यास मज्जाव केला होता सिक्युरिटी गार्ड यांनी तेथील। तर त्या ठिकाणावरून एक मुलगा जो आहे तो त्या ठिकाणावरून गेल्यावरून सिक्युरिटी यांनी त्यांना हटकले असता त्याच्यामध्ये त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता। त्याचा राग मनात धरून त्यांनी त्यानंतर त्याला त्या 3 जणांनी 3 सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। 3ही आरोपी आहेत राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय डांगे। हे 3 सिक्युरिटी गार्ड आहेत। हे 3 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल केल्यानंतर 2 ते 3 तासामध्ये आमचे तपास पथक महात्मा फुले पोलीस स्टेशन यांनी अटक केलेली आहे। माझी ही निवडणूक कणकवली देवगड मतदारसंघातील जनता लढत आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तसेच आम्ही ही निवडणूक संविधानाचा मान ठेवून लढत आहोत। माझी ही निवडणूक कणकवली देवगड मतदारसंघातील जनता लढत आहे। जनतेचा विश्वास मिळवण्याचा मी प्रयत्न केला आहे असंही ते यावेळी म्हणाले। शिवसेना उभाटा या पक्षाने आपलं नाव बदलून आता कचरा पार्टी ठेवून द्यायला पाहिजे अधिकृत। कारण का उद्धव ठाकरेंचा आणि संजय राजाराम राऊत आणि त्याच्या पक्षाचं काँग्रेसवाले इतक्यांदा कचरा करायला लागलेले आहेत की आता उभाटा हे नाव त्या लोकांना काही शोभत नाही। पहिलं मुख्यमंत्री पदाच्या नावाने कचरा केला, दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करून आल्यानंतर पण मुख्यमंत्रीचा उमेदवार म्हणून काय उद्धव ठाकरेला जाहीर करण्यासाठी काँग्रेसवाले तयार नव्हते। आणि आता तर संजय राजाराम राऊत मोठं सकाळी बेडकासारखा फुगून पत्रकार परिषदेमध्ये सांगायचा की आम्ही सेंचुरी मारणार। त्या बालबुद्धी नालायकाला एवढंही कळत नाही, सेंचुरी मारण्यासाठी 100 तरी जागा लढवायला लागतात, तेव्हा जाऊन स्ट्राईक रेट 100% होतो। पण 100 सोडा, हे 88 वर आता आहेत आणि त्याच्यात पण 4 नोव्हेंबर पर्यंत हे 88चा पण खालती जातील असा अंदाज आहे। कारण का काही काँग्रेसच्या जागेवर उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म देऊन ठेवलेले आहेत। म्हणजे कुठे सेंचुरी मारण्याची भाषा करणारा संजय राजाराम राऊत याला 88 वर आता स्वतःच्या पक्षाला गुंडाळायला लागलेला आहे। उद्धव ठाकरेंना आणि संजय राजाराम राऊतला सांगेन, थोडं भारतीय जनता पक्षाबरोबरचे आपले युतीचे दिवस आठवा, तेव्हा केवढा मान सन्मान मिळायचा। कधी 122 काय, कधी त्याच्यापेक्षा जास्त काय, कधी 100 बळावर काय तेव्हा छाती फुगून दाखवायचे, काय तेव्हा मोठी मोठी भाषणं असायची, काय तेव्हा मातोश्रीवर मोठ्यातले मोठे लोकांचं येणं जाणं असायचं। आता एवढा कचरा केलेला आहे
की 88 जागा घ्या तर घ्या नाहीतर बाजूला जा. म्हणजे राहुल गांधीचं दर्शन हे उद्धव ठाकरेला फार लांबचं झालेलं आहे. आता त्यांच्या आजूबाजूचे जे काही राईट आणि लेफ्ट वाले आहेत त्याच्यामध्येच उद्धव ठाकरेला भागवायला लागतंय. त्यांच्यापर्यंत चर्चा करायला लागते. कारण माझ्या माहिती अनुसार मातोश्री मधले लोक आम्हाला सांगतायत की आठवड्याभरापासून राहुल गांधी उद्धव ठाकरेंचे फोन घेत नाहीयेत. म्हणजे नियतीचा खेळ बघा. 2019च्या सत्ता स्थापनेच्या वेळी आमच्या देवेंद्र फडणवीसजीचा फोन काही वेळा या उद्धव ठाकरेंनी घेतला नाही सत्तेच्या भुकेमुळे, आणि आज उद्धव ठाकरेचा फोन राहुल गांधी घेत नाहीये. याला नियतीची चपराक म्हणतात. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, उगाच छाती ताणून दाखवू नकोस. तुझी लायकी ही काँग्रेसने योग्य पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर दाखवलेली आहे. सांगलीचा पॅटर्न हा लोकप्रिय पॅटर्न नाही. सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा असं संजय राऊत म्हणतात. लोक विसरले की नाही माहित नाही, पण उद्धव ठाकरेला त्याच्यामुळे रात्रीची झोप लागत नाहीये. मी ऐकलेलं आहे रात्रीचा 8 वाजताचा वाईनचा ग्लास अजून एक वाढलेला आहे, आणि त्याचा वाईनचा ग्लास वाढलाय, ह्याचा 93 घोट वाढलेले आहे. म्हणून सांगली पॅटर्न हे काँग्रेसनी असंख्य जागी त्याची तयारी करून ठेवलेली आहे. त्याचा परिणाम 23 नोव्हेंबरला दिसेल. टाटा एअरबस प्रकल्प मोदींनी गुजरातमध्ये पळवून नेला असं संजय राऊत आरोप करतात. ह्याच्या आरोपावर त्याचं खरं म्हटलं तर पत्रकार परिषदेमध्ये ह्याला चपलाने मारला पाहिजे होता. गुजरात जो एअरबस प्रकल्प हा 2022 जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ना, हा तेव्हाच गुजरातला तो विषय झालेला आहे. तो आत्ताचा विषय नाहीये. म्हणजे तुम्हाला झोपेतून उठताना फक्त मोदीजीच दिसतात. आता तू स्वतःच्या बायकोला पण त्याच्या नावाने हाक मारतो की नरेंद्र मोदी बोलतो, हे अजून आता संजय राजाराम राऊतने महाराष्ट्रासमोर स्पष्ट करायला पाहिजे. कारण की ह्यांना 24 तास फक्त मोदी साहेबच दिसतात. म्हणून ह्याच्याकडून अजून खोटं बोलण्यापलीकडे काही अपेक्षा महाराष्ट्राची राहिलेली नाही. कारण हा सकाळी जे बोलतो संध्याकाळी याची भाषा बदलते. ही आतापर्यंतचा संजय राजाराम राऊतचा इतिहास राहिलेला आहे. काही राजकीय पक्षांचं मुख्य अन्न सुपारी आहे असं अप्रदीप टोला लागवला आहे संजय राऊत. कदाचित तो उद्धव ठाकरेंच्या संदर्भात बोलत असेल. कारण का उद्धव ठाकरेच्या मातोश्रीमध्ये म्हणजे अंतर्वस्त्रपासून एसी पासून तर देवारात टाकणाऱ्या फुलापर्यंत हे सगळं सगळं उद्धव ठाकरेच्या खिशातून येत नाही, वसुली केलेल्या पैशातूनच येतं. म्हणून कदाचित हा सुपारी हा शब्द त्यांनी उद्धव ठाकरेसाठी वापरला होता. आणि हल्ली संजय राजाराम राऊत ज्या पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीसजींचे गोडवे गायला लागलेले आहेत, एका कार्यक्रमात त्यांचा घट्ट हात पकडला पण होता. म्हणजे आम्ही असं म्हणायचं का ये अंदर की बात है, संजय राऊत हमारे साथ है, येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. सर इस 15 प्रेस के बारे में क्या कहते हैं? कौन से अभी जो प्रेस कॉन्फ्रेंस के बारे में क्या कहते कौन सा हैं? प्रेस है अभी जो चल रहा है कंटिन्यू कंटिन्यू हिंदी में कंटिन्यू. जो कांग्रेस के पास जो संजय राउत हमेशा अब तक बोलते आए हैं कि हम 100 सीट लड़ाएंगे. कल तक जो फाइनल आंकड़ा यूबीटी का पार्टी का आया है वो 88 का है. मतलब जो संजय राउत अभी तक बोलते आए कि हम सेंचुरी मारेंगे, उन्होंने 88 पे उनको कांग्रेस ने रोक दिया है. इसलिए मैंने कहा यूबीटी पार्टी का नाम बदल के अभी उसको कचरा पार्टी रख देना चाहिए और उसका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे को बना देना चाहिए. क्योंकि कांग्रेस जितने बार उद्धव ठाकरे और उनकी पार्टी का कचरा कर रहे हैं, पहले सीएम कैंडिडेट उनको डिक्लेयर किया नहीं और अभी तो 100 सीट भी दिया नहीं. मतलब जब भी भारतीय जनता पार्टी के साथ इनकी युति थी तभी कभी 122 सीट लड़ाते थे, कभी 150 लड़ाते थे,
कभी भी 100 सीट के नीचे शिवसेना ने कभी लड़ाया नहीं था, मगर अभी कांग्रेस के पास साथ जाने के बाद जो उद्धव ठाकरे की हालत हुई है, इसलिए उनकी पार्टी का नाम चेंज करके कचरा पार्टी रखना चाहिए, ऐसे मुझे कहना है। दूसरा क्वेश्चन है, कोकण के विकास को ध्यान में रखते हुए इस बारे के चुनाव में महागठबंधन के सामने कौन से प्रमुख मुद्दे रहेंगे? महागठबंधन हमारा नहीं, हमारी महायुति गठबंधन के सामने कौन से मुद्दे रहेंगे? हमारे विकास ही हमारा मुद्दा है, हिंदुत्व ये हमारा विषय है। हम ये दो एजेंडा लेके हमारी विचारधारा के साथ कोई भी कॉम्प्रोमाइज न करते हुए लोगों के बीच में जा रहे हैं, लोगों का विश्वास मांग रहे हैं। कोकण की जनता लोकसभा के चुनाव में हमारे भारतीय जनता पक्ष और महायुति के साथ रही है, उस तरीके के हमारे सांसद चुन के दिए हैं और उसी को नजर में रखते हुए हम ये विधानसभा चुनाव में भी ज्यादा से ज्यादा समर्थन कोकण के लोगों से मांग रहे हैं। सांगली पैटर्न लोकप्रिय पैटर्न नहीं है, सांगली पैटर्न लोगों को भूलना चाहिए, ऐसा संजय राउत कह रहे हैं। देखिए, सांगली पैटर्न लोग भूले या ना भूले, संजय राउत और उद्धव ठाकरे कभी नहीं भूल पाएंगे। हर रात को उनको सांगली पैटर्न के नाम पे गंदे सपने आते हैं, इसलिए उनकी रातों की नींद उड़ चुकी है। इसलिए ये स्टेटमेंट सांगली पैटर्न के बारे में उन्होंने अपने बॉस को या तो उद्धव ठाकरे को समझाना चाहिए। और मेरे मालूमात के हिसाब से महाराष्ट्र में करीब 17 सीट के ऊपर ये सांगली पैटर्न कांग्रेस के माध्यम से लड़ाया जा रहा है और उसका रिजल्ट आपको 23 नवंबर को दिखेगा। संजय राउत ऐसा भी कह रहे हैं, कुछ राष्ट्रीय दलों का मुख्य खाना जो है वो सुपारी बन चुका है। शायद वो शिवसेना यूपीटी के बारे में बात कर रहे हैं कि उद्धव ठाकरे के घर में उसके खरीदी हुई भी एक भी चीज नहीं है। वो लोगों के पैसों के ऊपर जीने वाले उसके पार्टी के प्रमुख, उनके पार्टी के प्रवक्ता ने दूसरों के ऊपर सुपारी का आरोप नहीं लगाना चाहिए। इसलिए पहले अपनी गिरेबान में झांक के देखे कौन सुपारी के ऊपर अपनी जिंदगी जीता है। उद्धव ठाकरे का बीच में का नाम ही ऐसा है, उद्धव सुपारी ठाकरे, इसलिए उन्होंने दूसरों के ऊपर सवाल जवाब नहीं उठाना चाहिए। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।